नमस्कार. टीम इंडियाचा सर्वात विश्वासू गोलंदाज, डेथ ओव्हर्सचा बादशाह आणि मुंबई इंडियन्सचा सर्वात मोठा हिरो, पण आज तोच जसप्रीत बुमराह अचानक विकेटसाठी झगडतोय. IPL 2026 मध्ये जसप्रीत बुमराह अजूनही एकही विकेट घेऊ शकलेला नाही. हा फक्त खराब फॉर्म आहे का, की यामागे काही मोठं कारण दडलंय? आज आपण सगळं शांतपणे आणि स्पष्टपणे समजून घेणार आहोत. पुढे जाण्याआधी एक विनंती करेन, तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील पण अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. मुंबई इंडियन्सचा स्टार फास्ट बॉलर जसप्रीत बुमराह, जो टीम इंडियासाठी अनेक वेळा मॅच विनर ठरला, ज्याच्या यॉर्करसमोर मोठमोठे बॅट्समनही थरथर कापायचे, तोच बुमराह सध्या IPL 2026 मध्ये संघर्ष करताना दिसतोय. आतापर्यंत या सीझनमध्ये त्याने 5 सामने खेळलेत. पंजाब किंग्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू, राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध. पण या 5 सामन्यांमध्ये त्याला एकही विकेट मिळालेली नाही आणि हीच गोष्ट सगळ्यांसाठी सर्वात मोठा धक्का ठरते. या सर्व सामन्यांमध्ये मिळून बुमराहनं 164 धावा दिल्या आहेत. त्याचा इकॉनॉमी रेट आहे 8.63. आता IPL सारख्या हाय स्कोरिंग टुर्नामेंटमध्ये हा इकॉनॉमी फार वाईट नाही, पण प्रश्न इकॉनॉमीचा नाहीये, प्रश्न आहे त्याच्या विकेट्सचा. कारण बुमराह हा स्ट्राईक बॉलर आहे. त्याचं मुख्य काम म्हणजे विकेट्स घेणं आणि तिथेच तो सध्या अपयशी ठरतोय. बुमराह ना विकेट घेतोय ना तो बॅट्समनना दबावात ठेवू शकतोय आणि याचा थेट परिणाम मुंबई इंडियन्सच्या कामगिरीवर दिसतोय. मुंबई इंडियन्सला सलग 4 पराभवांचा सामना करावा लागलाय आणि टीम सध्या पॉइंट्स टेबलमध्ये 9व्या स्थानावर आहे. एकेकाळी जसप्रीत बुमराहचं नाव ऐकून बॅट्समन बचावात्मक खेळायचे, मोठे शॉट्स टाळायचे, कारण त्यांना माहीत असायचं की एका चेंडूत सामना बदलू शकतो. पण आता परिस्थिती पूर्णपणे बदललेली दिसतीये. आता तेच बॅट्समन बुमराहसमोर बिनधास्त खेळतायत, मोठे फटके मारतायत आणि त्याच्यावर कोणताही दबाव जाणवत नाही. आता प्रश्न येतो, हे सगळं का होतंय? तर सर्वात मोठा बदल दिसतो तो त्याच्या गोलंदाजीत. या सीझनमध्ये बुमराहनं स्लोअर बॉल्सचा खूप जास्त वापर केलाय. जवळपास 44% चेंडू स्लोअर टाकलेत. पूर्वी त्याचा स्लोअर बॉल हा सरप्राईज एलिमेंट असायचा, पण आता तोच त्याचा मुख्य प्लॅन बनलाय. आणि जेव्हा एखादी गोष्ट जास्त वापरली जाते तेव्हा ती प्रेडिक्टेबल होते. बॅट्समन आधीच तयार असतात आणि त्यामुळे त्यांना रन काढणं सोपं जातं. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्याचा वेग. पूर्वी बुमराह 140 किलोमीटर प्रति तासच्या आसपास सतत गोलंदाजी करायचा, पण आता त्याची गती कमी होऊन सुमारे 130 किलोमीटर प्रति तास पर्यंत आलीये. हा फरक छोटा वाटतो, पण आंतरराष्ट्रीय स्तरावर हा खूप मोठा बदल असतो. वेग कमी झाला की बॅट्समनला वेळ जास्त मिळतो आणि मग तो आरामात शॉट खेळू शकतो. त्यामुळे बुमराहचा स्लोअर बॉलही प्रभावी राहत नाही, म्हणजेच त्याच्या संपूर्ण बॉलिंग कॉम्बिनेशनवर परिणाम झालेला दिसतोय. क्रिकेट तज्ज्ञांच्या मते बुमराहनं पुन्हा त्याचा वेग वाढवला आणि यॉर्कर्सवर जास्त फोकस केला तर त्याची जुनी धार परत येऊ शकते. कारण त्याच्याकडे अजूनही कौशल्य आहे, अनुभव आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आत्मविश्वास परत मिळवण्याची गरज आहे. सध्या या परिस्थितीवर मुंबई इंडियन्सच्या मॅनेजमेंट किंवा टीम इंडियाकडून कोणतंही अधिकृत स्टेटमेंट आलेलं नाही. पण एक गोष्ट नक्की आहे, जसप्रीत बुमराहचा फॉर्म हा फक्त त्याच्यासाठी नाही तर संपूर्ण टीमसाठी महत्त्वाचा आहे. जर बुमराह पुन्हा फॉर्ममध्ये आला तर मुंबई इंडियन्सची परिस्थिती पूर्णपणे बदलू शकते आणि जर हा संघर्ष असाच सुरू राहिला तर टीमसाठी पुढचा प्रवास आणखी कठीण होऊ शकतो. तर तुम्हाला काय वाटतं, जसप्रीत बुमराह लवकरच कमबॅक करेल का, की हा फॉर्म आणखी काळ टिकणार? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच सखोल क्रिकेट अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.